तरीला आव्हान देतो मी, काय वार्ड क्रमांक 14 मध्ये उभा राहावं त्यांनी त्याच्या आधी. आम्ही आहोत त्याला, मी स्वतः त्याच्याच विरोधात उभा राहतो. वार्ड क्रमांक 14 मध्ये त्याला आव्हान आहे, पुढच्या वेळेस तुझ्यात हिंमत असेल ना तर 14 वार्ड मध्ये राहून दाखव. एक आग्र्याचा बच्चा आहे बोललो, तो तुझ्याशी लढाई करणार. त्यांनी कोर्टात गेले, जे काय आहेत 3 अपत्य आहेत का नाही, 3 अपत्य तर आहेत. ते भोईर आले, भैरव, तो कोण आहे चोर का माहीत नाही. पहिली गोष्ट तो कोण चोर आहे तो भेटतच नाही. तो कुठे भोईर आले आणि भैरव हे भरपूर लोक शोधतात, ते चोर, ते दोन्ही चोर भेटत नाहीत ते. पण त्या ठिकाणी हे सगळं करत असताना कोण तर काय तर बोलले की माझे, तर मी तर पहिलं चॅलेंज देतो तुला, तुझी चॅलेंज स्वीकार करतो. पुढच्या वेळीची 5 वर्षानंतरची तुझी चॅलेंज स्वीकारला. राहिली गोष्ट टक्केवारीची विषय, तू जेवढं महिन्याची त्याची खर्च आहे ना तेवढं मी एका दिवसात डिझेल भरतोय माझ्या गाड्यांमध्ये. त्याचे जे खाण्यापिण्याचे खर्च असेल ना एका दिवसात मी डिझेल भरतो. माझे जेवढे डंपर आहेत तेवढे पोकलँड आहेत. हे 2% जगत नाही म्हणून. 2% तुझ्यासारखे शासकीय जागा विकून मी लोकांचा हडप करून मोठा झालेला नाही. आज जे मेहनत करतोय, आज जे स्वतः मेहनत करतोय आणि ते धंदा करतोय, बिझनेस करतोय. तुझ्यासारखे शासकीय पूर्ण जागा सरपंच असताना काय काय केलं ते सगळे रेकॉर्ड आहेत म्हणून सांग. आणि आम्ही हे चोरीचा धंदा करत नाही म्हणून. शासकीय जागा विकून मोठे होत नाही. जे चोराचे धंदे करतात ते उलटे बॉम्ब असतात त्यांचे. माझे आजोबा, माझी आजी, आई वडील, मी तसं लहान ते मोठं झालो आहे. आगरी समाजाचंच मोठं झालो आहे. आगरी समाज तसे नाहीत, ते समजदार लोक आहेत. हे असे चोरांचे कुठं ऐकायचे आपल्याला. हे एक नंबरचं चोर आहेत. दुनियाची जागा लुटलं तिथं, शासकीय जागा.